टीव्ही पाहत होतो त्यावेळेस मला पूर्वी टीव्हीतले स्पष्ट वाचता येत नव्हतं. आता जिथं बसून मी पूर्वी तिथंच बसत होतो आणि तिथे तर क्लिअर अगदी टीव्ही मधलं दिसतं. म्हणजे एवढा इफेक्ट आहे, कुठलंही औषध नाही काय नाही. नंतर अगोदर सांगितलंच तुम्हाला याचं सर्दीवरच एकदम जालिम औषध आहे ते. कुठलंही औषध घ्यायचं गरज नाही काय नाही. तुम्ही ते जलदीची जर केली अगदी तुम्हाला सर्दीची थोडीशी कुंकून लागते. आपल्याला माहिती आहे डोकं जाम होणं किंवा घसा ठोक होणं, पुन्हा अंग मोडून येणं, म्हणजे ताप थोडासा येणं, हे सर्दीची लक्षण आहे. अगदी सर्दीचं थोडंसं हे लक्षण जाणवलं आणि तुम्ही जर हे सकाळ संध्याकाळ जर जलनीती केली तुमची पूर्ण सर्दी क्लिअर होते. मी आता वर्ष झालं कुठलीही गोळी किंवा औषध यासाठी घेतली. म्हणजे एवढा काय इफेक्ट आहे प्रत्येक म्हणजे आणि सगळी आसनं तर एकदम इफेक्टिव्ह आहे. प्रत्येक अवयवासाठी जे आसन आहे प्रत्येक आसन हे इफेक्टिव्ह आहे. कुठलंही तुमचं अंगदुखी असं द्यावी या आसनामुळं क्लिअरच होतं. मी अजून शीर्षासनाचा प्रयत्न करतो पण ते काही मला जमलेलं नाही. पण सर्वांगासन मी अगदी व्यवस्थित करतोय. पूर्वी अजिबात जमत नव्हतं पण ते पूर्ण अगदी क्लिअर करतो. म्हणजे एवढे फायदे आहेत. अगदी तुमच्या ह्याच्यापासून माझ्या टाचा सुद्धा दुखत होते. मी पूर्वी ते डॉक्टर ब्रँडची चप्पल वापरतो, आता साधी चप्पल वापरतो. क्लिअर अगदी म्हणजे प्रत्येक अवयवासाठी जे आसनं आहेत ते जर तुम्ही रेग्युलर केली तर अगदी त्याचा पाहिजे तसा इफेक्ट आपल्या शरीरावर जातो. आणि विशेष म्हणजे मी हा याचा फिरण्याची तर मला सवय आहेच. पहाटे मी रेग्युलर 5ला उठतो. 5:15ला बाहेर पडलं की एक 4 ते 5 किलोमीटर 6 पर्यंत 6:15 पर्यंत. नंतर घरी गेल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन थोडंसं पडून राहायचं आणि पुन्हा 7 ते 8 मी हा योगाचे पूर्ण इथं जेवढे झाले प्रार्थनेपासून ते आसनापर्यंत आणि सूर्यनमस्कार शेवटी 5 किंवा 12 13 सूर्यनमस्कार पर्यंत मी घालतो. अगदी इफेक्टिव्ह. दिवसभराचं तुमचं शरीर हे अगदी फ्रेश राहते. आणि ह्याला जोडून हे सांगतेच तुम्हाला शेवटी आहार सुद्धा आहे. आहारावर नियंत्रण किंवा योग्य संतुलित आहार हे घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं शरीर अगदी तंदुरुस्त कायमस्वरूपी तंदुरुस्त राहते. एवढेच मी बोलतो.